मंत्री उदय सामंतांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। सकाळीच उदय सामंत राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले। मराठी भाषा दिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी राज ठाकरे यांना निमंत्रण देण्यासाठी ही भेट असल्याची माहिती यावेळी उदय सामंतांनी दिली। असं असलं तरीही यापूर्वी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनीही राज ठाकरेंची भेट घेतलेली होती। त्यातच आता आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर उदय सामंतांनीही राज ठाकरेंची भेट घेतल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलंय। मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची माहिती उदय सामंतांनी दिली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये जे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे विश्व मराठी संमेलन झालं होतं, त्या संमेलनाला मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी राजसाहेबांना उपस्थित राहण्याची विनंती केली होती आणि ती विनंती केल्यानंतर ते स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांची माझी भेट होऊ शकली नव्हती। त्याचे आभार मानण्यासाठी आज मी त्यांच्या घरी आलो। राजकीय कुठलीही चर्चा झाली नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या भेटीला राजकीय कोणी स्पर्श करू नये। ही अतिशय साधी आणि सिंपल भेट होती। राजसाहेबांचा समवेत चर्चा केल्यानंतर, गप्पा मारल्यानंतर अजून काही गोष्टी कळतात आणि म्हणून मग अशी जसं म्हटलं की तुम्ही अशा पेहरावामध्ये आलो, अशी काही राजकीय भेट नव्हती। राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्या भेटीवर काय राजकीय प्रतिक्रिया उमटल्यात पाहूया। अशा भेटी होतच राहतात, कारण राजसाहेबांचे सर्वचे संबंध आहे, माझे खूप त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण संबंध आहे। त्यामुळं राजसाहेबांशी कोणी भेटलं यावर काही त्याच्यात वेगळं काही बोलायची गरज नाही। राजसाहेब हे सर्वांचेच मित्र आहेत, त्यामुळे त्यांना भेटत राहतात। ही भेट काय पंडित नेहरू आणि लॉर्ड माउंटबॅटनची भेट आहे का, ज्याच्यावरती आम्ही बोलावं की नेहरू आणि लॉर्ड माउंटबॅटन भेटलेत परत कुठेतरी? अशा भेटी होत असतात, त्यात काय एवढं विशेष काय? एक मंत्री एका नेत्याला जाऊन भेटला, ज्यांनी एक शिवाजी पार्कला एक पॉलिटिकल कॅफे काढलेला आहे उत्तमपैकी, आणि ते आमंत्रण देतात, या माझ्या कॅफेमध्ये। त्या कॅफेची जाहिरात होते, जाणाऱ्याचाही विषयी तुम्ही आम्हाला प्रश्न विचारता, याच्या पलीकडे मी त्या भेटीकडे फार लक्ष द्यायची मला गरज नाही।